आजवर आपण अशी अनेक लग्न पाहिली असतील जी रोषणाई आणि झगमगाटात पार पडली, पण आम्ही तुम्हाला एक असं लग्न दाखवणार आहोत ज्या लग्नात सगळ्यांनीच डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या आणि विवाह पार पडला। पाहूया या विशेष लग्नाची विशेष गोष्ट। डोळ्यांवर पट्टी बांधलेले वाजंत्री, डोळ्यावर पट्टी बांधलेले वऱ्हाडी, आणि डोळे झाकून लग्न लावणारे भटजी। आळंदीतला हा विशेष लग्न सोहळा होता योगेश आणि स्वातीच्या लग्नाचा। इतके दिवस काठीचा आधार घेत चालणाऱ्या त्या दोघांनाही आता एकमेकांच्या हातामुळे बळकटी मिळणार आहे। ॲक्च्युली खरोखरच सर, आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे। लग्न ही फक्त काळाची गरज नाही, लग्न हे तुम्हा आम्हा सर्वांचीच गरज आहे। आम्ही फक्त दृष्टीहीन आहोत म्हणूनच आमचं लग्न हे तुम्ही असं हे सगळ्यांचीच गरज असते। एका स्त्रीला पुरुषांचा आधार मिळणं, एका पुरुषाला स्त्रीचा आधार मिळणं, खरंच सर हे एकमेकांचा आधार असल्याशिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही। मला आज खरोखर खूप आनंद होते। तर मला वाटलंच नव्हतं माझ्या लग्न होईल, अचानक एवढे लोक वगैरे येतील। आज खरोखर मला खूप आनंद होतो। जन्म दिले मातेने, पालन केले पितेने, जन्म दिले मातेने, पालन केले पितेने, योगेश रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। भाजीत भाजी मेथीची आणि स्वाती माझ्या प्रीतीची। जागृती सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आणि योगेश स्वाती लग्नाच्या बेडीत अडकले। समाजामध्ये दृष्टीहीन व्यक्तींकडे पाहण्याची जी मानसिकता आहे ती अजूनपर्यंत पूर्णपणे बदललेली नाही आहे। त्याच्यामुळं त्यांच्या व्यथा, वेदना आणि गरज या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधली गरज ही आहे की त्यांचा विवाह, त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही एकमेकांबद्दलची ओढ आहे, ती ओढ पूर्ण व्हावी त्यासाठी हा विवाह सोहळा आहे। समाजाने त्यांच्याकडचे जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे की त्यांनाही समाजाबरोबर मुख्य प्रवाहात येणं, त्यांनी समाजाबरोबर राहणं, काम करणं, शिक्षण घेणं, चांगलं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हे त्यामागचं उद्दिष्ट आहे। एरवी लग्नात वारेमाप खर्च करून आपलंच लग्न कसं भारी झालंय हे दाखवण्याची स्पर्धा लागते, पण इथल्या लग्नात सारं असून देखील डोळ्यांवर पट्टी बांधून सोहळा साजरा झाला। आपण सगळ्या जे काय आहे बाहेरचे लग्न ते स्वतः पाहतो, मग ते आपल्याला फील होतं काय काय असतं त्यांच्यात, बाकी जे शो ऑफ असतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहून ते अनुभव करतो, फील करतो। पण डोळ्यांनी पट्टी बांधून जे अनुभवलंय ना ते आतापर्यंत मला नाही वाटत मी कधी अनुभवलं होतं। सामान्य माणसांप्रमाणेच दृष्टीहीनांच्याही गरजा सारख्याच, परंतु त्याकडे डोळसपणे पाहण्याची आपली दृष्टी तोकडी पडते। त्यामुळे शाही विवाह सोहळ्यांच्या नावाखाली होणाऱ्या ओंगळवाण्या प्रदर्शनासाठी हा सोहळा निश्चितच एक चपराक असेल। नाझीम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, आळंदी, पुणे।